आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन, मराठा समाज आक्रमक. त्यासोबतच जरांगे पाटील म्हणतात की सगळे सोयऱ्यांबद्दल जर निर्णय झाला नाही तर महागात पडेल सरकारला. कसं पाहता याकडे? आमचं एकच मत आहे की आरक्षण हे मिळालं पाहिजे. आरक्षण देत असताना कोर्टात टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. कोर्टात जर आरक्षण टिकणार नसेल, मग काँग्रेसला दिलं होतं, राष्ट्रवादीला दिलं होतं, ते कोर्टात टिकणार नाही. BJPला दिलं होतं, ते कोर्टात टिकलं नाही. आणि मग कोर्टात न टिकणारं आरक्षण दिल्यानंतर युवांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास हा सहन करावा लागतो. आणि हे पण आरक्षण जर तसंच असेल तर मग अडचण होऊ शकते. खरं तर आरक्षण टिकणारं जर आपल्याला द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टने जेव्हा गायकवाड आयोगाच्या बाबतीत काही त्रुटी सांगितल्या होत्या त्या या सरकारने पूर्ण केल्यात का? आणि जर हा विषय हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेला तर मग त्या त्रुटी जर यांनी कव्हर केल्या असतील तरच हे आरक्षण टिकू शकतं. त्यामुळे CM साहेब आज या बाबतीत काय बोलतात हे बघावं लागेल. नक्कीच. पण संपूर्ण मुंबईमध्ये आधीच बॅनर्स पोस्टर्सबाजी करण्यात आलेली आहे. लाख लाख धन्यवाद. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद, अशा आशयाचे बॅनर्स लागले. याकडे कसं पाहता? एकदा काँग्रेस राष्ट्रवादीला आरक्षण दिलं होतं, त्यानंतर त्या बाबतीतली सकारात्मक चर्चा झाली होती, पण ते टिकलं नाही. BJPला आरक्षण दिलं, त्याच्याबद्दल सुरुवातीला सकारात्मक चर्चा झाली, पण ते टिकलं नाही. आता तिसऱ्यांदा ही गोष्ट चालली. त्यामुळे लोक विचार करूनच या बाबतीत जल्लोष साजरा करतील की हे कोर्टात टिकणार का नाही टिकणार. अनेक लोकांचा अभ्यास या बाबतीत झाला आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने काय मांडलं जातं हे आपल्याला बघावं लागेल. सरकारसाठी पण एक मोठी कसोटी आहे. मुख्यमंत्री म्हणतात OBCवर अन्याय करणार नाही. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे. ते म्हणतात की आम्हाला OBCच्या कोट्यातूनच आरक्षण पाहिजे. कसं पाहता? हे म्हणजे अडचणीचं ठरेल, सरकारसाठी पण आव्हानात्मक आहे. नाही, याच्या बाबतीत राजकारण होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि जर कुणी आरक्षणाच्या बाबतीत राजकारण करत असेल, OBC मराठामध्ये वाद निर्माण करत असेल तर त्याचं समर्थन आम्ही सर्वजण करत नाही. आमचं एकच मत आहे की आरक्षण जे कुठलं ते देणार असेल ते कसं कोर्टात टिकेल हे कुठंतरी लोकांना सांगितलं पाहिजे. आणि समजा त्यांनी असं गोलगोल उत्तर दिलं नाही तर फक्त लोकसभा निघावी यासाठी हे आरक्षण दिलं जात असेल, नंतर हे टिकणार नसेल कोर्टात, तर मग लोक या सगळ्या नेत्यांना सोडणार नाहीत. अजितदादांना राष्ट्रवादीचं नाव मिळालं, चिन्ह मिळालं. तुम्हाला नाव आणि चिन्ह कधीपर्यंत मिळणार आहे आणि काय असेल त्यामागचं कारण नेमकं जनतेपर्यंत तुम्ही कसं पोहोचवणार? कारण लोकसभेला आता फार कमी दिवस राहिलेले आहेत. अजितदादांना नाव आणि चिन्ह मिळालं पण विचार मिळालं नाही, दुर्दैव आहे. आमच्याकडे विचार आहेत, आमच्याकडे पवार साहेब आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर शरदचंद्र पवार हे नावसुद्धा जुळलं गेलं आहे. आम्हाला चिन्ह मिळू नये यासाठी अजितदादांचा वकील प्रयत्न करत होता, पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही. चिन्हसुद्धा द्यावं असं इलेक्शन कमिशनच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पूर्वी सोशल मीडिया नव्हता, तर सोशल मीडिया आहे. कार्यकर्ते चार्ज आहेत, लोक चार्ज आहेत. त्यामुळे त्या बाबतीतली माहिती लोकांपर्यंत न्यायला कुठलीही अडचण आम्हाला राहणार नाही. लोकसभेच्या जागेचा फॉर्म्युला ठरतोय महायुतीचा आणि अजितदादा गटाला सगळ्यात कमी म्हणजे 4 ते 6 जागा मिळतील असं सुद्धा दावा करण्यात येतो. याकडे कसं पाहावं? अजितदादा यांचा जो से आहे सरकारमध्ये तो कमी होतो असं वाटतंय? नाही, आता लोकसभेपुरता त्यांचा वापर ते करून घेतील. 4 सीट लोकसभेला कदाचित मिळतील. विधानसभेला 20 वर्ष त्यांना कुठंतरी आनंद व्यक्त करावा लागेल. नाही तर कदाचित त्यांच्या घड्याळ त्यांच्याकडे राहणार नाही अशी परिस्थिती BJP मुद्दामून करून घेईल आणि मग उद्या जाऊन त्यांना भाजपशिवाय दुसऱ्या कोणावर लढायला राहणार नाही. हे जे नेते त्यांना रोज सकाळ संध्याकाळ कानामध्ये विष पेरत आहेत ते त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे BJPत जातील. हे सगळं जे काय आम्ही बोलतोय ते होतं का नाही तुम्हाला बघावं लागेल. आत्तापासूनच BJPला जवळ असणाऱ्या नेत्यांना पार्टीला संपवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे खासदार सगळ्यात जास्त आणि त्यांना 10च्या आसपास कुठेतरी सीट मिळतील. दादांना 4 मिळतील. मग याच्यावरून समजून घ्या की जे विधानसभेला होणार आहे त्याची सुरुवात आता सुरू झालेली आहे. विधानसभेला ह्यांना कुठेही न्याय दिला जाणार नाही. एक इतिहास आहे, अजितदादा जातात पुन्हा सिल्वर ओकला येतात. असं जर झालं भविष्यामध्ये तर ॲक्सेप्ट करणार अजितदादांना? ते पवार साहेब त्या बाबतीत निर्णय घेतील. पण दादा ज्या पद्धतीने साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत ते कोणालाही पटत नाहीत. आणि मला एवढंच म्हणावं लागेल की दादांनी याच्यापुढं त्या लेवलला न जाता कुठंतरी थांबावं अशी विनंती तरी शब्दाच्या बाबतीत मी त्यांना करेल. विकासाच्या बाबतीत तुम्ही बोला, आम्ही त्याचा लढा लढू. पण तुम्हाला काही लोक कानात सांगता आणि तुम्ही ते तिथं बोलता आणि खालच्या लेवलला तुम्ही जात असाल आणि भाजपची स्क्रिप्ट जर वाचत आदरणीय पवारसाहेब आणि विचाराचा चुराडा तुम्ही तिथे करणार असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर रोहित पवार यांनी अजितदादांवरती निशाणा साधलेला आहे. शरद पवारांबद्दल बोलताना तारतम्य बाळगा असं थेट इशारा त्यांना देत आहेत. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.